नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं VIP टेक मराठी या युट्यूब चॅनल मध्ये. कालच्या लेक्चरमध्ये आपण बघितलं होतं डेटा त्या ठिकाणी फेच कसा करायचा, ॲक्सिओस कसं यूज करायचंय, त्याच्यानंतर जेसन सर्व्हर कसं हँडल करायचंय. आज आपल्याला काय बघायचं त्यामध्ये. चला इथे आल्याच्या नंतर इथे बघा, काल आपण काय केलं होतं, त्यामध्ये एक जो काही डेटा होता जेसन सर्व्हर मधून आपण फक्त इथं काय केलं, स्टॅटिक प्रिंट केला होता. आज आपल्याला काय करायचंय, डायनामिक प्रिंट करायचंय. डायनामिक म्हणजे काय, वरती 3 इनपुट टाइप्स पाहिजे, त्यामध्ये नेम असेल, एज असेल, जेंडर असेल, ह्या तिन्ही पण गोष्टी त्यामध्ये आपल्याला ऍड करायच्या. ओके, आणि त्याच्यानंतर मग काय करणार आपण, ज्यावेळेस तुम्ही ऍड स्टुडंट वरती क्लिक करणार, एक बटन पण घेणार आपण त्यामध्ये, ऍड स्टुडंट वरती क्लिक केल्याच्या नंतर तुम्हाला काय करायचंय, तुमचा डेटा यामध्ये स्टोअर झाला पाहिजे. करायचंय ते, करायचंय ना, ठीक आहे. चला त्यासाठी आपल्याला कुठे जायचंय, आपल्या कोडमध्ये जायचंय. कोडमध्ये आल्याच्या नंतर त्यानंतर काय करणार आपण, आता सगळ्यात अगोदर आपण 3 इनपुट टाईप घेऊयात. काय करायचंय, सगळ्यात अगोदर आपण 3 इनपुट टाईप त्यामध्ये घेणार आहोत. मग 3 इनपुट टाईप घेण्यासाठी काय करायचं आहे, चला इथं आता स्टुडंट लिस्ट आहे, त्याच्यावरती आपण काय करू, परत एक H1 घेऊ आणि त्या H1 मध्ये टाकूत आपण ऍड स्टुडंट. काय करायचं, ऍड स्टुडंट करायचंय. ब्राउझर मध्ये जाऊन चेक करू. आता इथं आपण काय करू, दोघांच्या मध्ये इनपुट फील्ड घेऊयात. ओके, चला मग त्याच्या आतमध्ये आपल्याला काय करावं लागेल, सगळ्यात अगोदर डेटा ऍड करण्यासाठी तुम्हाला काय लागतं, फॉर्म लागतो. ओके, फॉर्मच्या आतमध्ये तुम्हाला काय करावं लागतं, ऑन सबमिट नावाचे एक इव्हेंट त्यामध्ये द्यावी लागते. ऑन सबमिटच्या आतमध्ये काय करायचंय, काहीतरी तुम्हाला हँडल करायचं. मग कोणाला हँडल करायचंय, सबमिटला. इथं टाकून द्या हँडल सबमिट. काय टाकलंय, हँडल सबमिट. आता त्याच्यामध्ये आपल्याला 3 इनपुट टाईप लागणार आहेत. कोणत्या कोणत्या लागणार आहेत, एक लागेल आपल्याला स्टुडंटच्या नावासाठी, दुसरी लागेल स्टुडंटच्या एज साठी, आणि तिसरी लागेल जेंडर साठी. ओके, चला सगळ्यात अगोदर आपण इथे इनपुट टाईप घेतली. ओके, एक मिनिट जॉईन करून घेऊयात. ओके, चला कुठपर्यंत आलो आपण, इथे आपल्याला घ्यायची एक इनपुट टाईप. इनपुट टाईप मध्ये काय घ्यायचं आपल्याला, पहिला टाईप तर आपण टेक्स्ट ठेवूयात. त्याच्यामध्ये अजून काय लागेल आपल्याला, त्याचं नेम लागेल. काय नेम आहे बरं, त्यामध्ये नेम काय, नेम म्हणजे काय, स्टुडंट नेम. हे आपण कुठं घेतलं, इथं बघा जेसन मध्ये घेतलेलं आहे ना स्टुडंट नेम, तेच तुम्हाला या ठिकाणी इथं पण टाकायचंय. त्याच्यानंतर अजून काय लागतंय, त्यामध्ये आपण एक प्लेस होल्डर पण घेऊयात. प्लेस होल्डर मध्ये टाकायचंय एंटर नेम. त्याच्यानंतर अजून काय लागेल आपल्याला, त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं म्हणजे व्हॅल्यू लागेल. व्हॅल्यू काय द्यायची, आपल्या व्हॅल्यू कशातून येईल, आता व्हॅल्यू साठी आपल्याला काय तयार करावं लागेल, एक स्टेट त्यामध्ये तयार करावा लागणार आहे. काय तयार करावं लागेल, एक स्टेट आपल्याला त्यामध्ये क्रिएट करावं लागेल. मग आता स्टेट कसं क्रिएट करायचं आपल्याला, काल आपण कशाने केलं, स्टुडंटने केलं. आज कशाने करायचंय, आज आपण स्टुडंट डेटाने करूया. ठीक आहे, मग इथं आपण टाकायचं, आता कुठं टाकायचंय याच्यानंतर घेऊ तिथे. ठीक आहे, इथं काय टाकावं लागेल आपल्याला, मग आता स्टेट क्रिएट करायचं. मग स्टेट कसं क्रिएट करतो आपण, कॉन्स्ट त्याच्या आतमध्ये अरे ब्रॅकेट्स. आज आपण घेतो स्टुडंट डेटा नावाचं, काल आपण घेतलं होतं स्टुडंट. हा स्टुडंट डेटा, त्यानंतर कोमा, परत सेट स्टुडंट डेटा. लक्षात घ्या याची स्पेलिंग बघा. म्हणजे काय, यालाच आपण थोडक्यात साध्या भाषेत सांगतो मी तुम्हाला, त्याला कॅमल केस म्हणतात. काय म्हणतात त्याला, कॅमल केस. कॅमल केस म्हणजे काय, नवीन जर वर्ड तयार झाला तर त्याचं जे काय पहिलं लेटर असेल ते कॅपिटल घ्यायचं. त्याच्यानंतर इक्वल टू काय, त्याच्यानंतर इक्वल टू, त्याच्या आतमध्ये काय असणार, यूज स्टेट. आता तिथं थोडंसं क्रिटिकल आहे बरं का, लक्षात द्या. यामध्ये काय मल्टिपल आहे, मल्टिपल असल्यामुळे आपण ऑब्जेक्ट मध्ये घेणार. काय, ऑब्जेक्ट मध्ये घेणार. काय काय त्यामध्ये, स्टुडंटचा नेम आहे, त्याच्यानंतर आणि स्टुडंटचं नेम सुद्धा काय सध्या बाय डिफॉल्ट एम्प्टी आहे. त्याच्यानंतर अजून काय आहे, स्टुडंटचं एज पण आहे, ते सुद्धा काय आहे, एम्प्टीच असणार आहे. त्याच्यानंतर स्टुडंटचं अजून स्टुडंटचं जेंडर. ओके, जेंडर. ओके, ते सुद्धा काय ठिकाणी एम्प्टीच आहे. एरर आली या ठिकाणी, कोमा मिसिंग आपला. ओके, कोमा टाकला, एरर गायब. ओके, हे स्टेट आपण कोणासाठी तयार केलंय, कोणासाठी, नवीन डेटा ऍड करण्यासाठी केलंय. आता मग तुम्ही म्हणताल की आतापर्यंत यामध्ये तर फक्त एम्प्टीच राहत होतं, मग आता इथून पुढे तर वाढवायला लागलंय. एक लक्षात घ्या, जसं त्या ठिकाणी तुमचं टॉपिक वाढणार तसं त्या ठिकाणी स्टेट असेल किंवा प्रत्येक त्या ठिकाणी कन्सेप्ट असणार, त्यामध्ये अजून इन्क्रीमेंट होणार आहे. इथं तर 3च इनपुट फील्ड आहे, काही ठिकाणी जर जास्त असेल तर त्या सगळ्या तुम्हाला इथं ऍड कराव्या लागतात. आले लक्षात, लक्षात आलंय.
ओके, त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आता व्हॅल्यू मध्ये आपल्याला काय टाकायचं होतं, या स्टुडंट डेटा मधली काय टाकायची सगळ्यात एक नंबरला काय आपलं एंटर नेम आहे, मग आपण या ठिकाणी टाकूयात स्टुडंट डेटा डॉट कोणाचा स्टुडंटचा नेम, ही याची काय झाली थोडक्यात व्हॅल्यू झाली. क्लिअर. त्याच्यानंतर या ठिकाणी ऑन चेंज म्हणजे जर याच्यामध्ये काही चेंजेस झाले तर काय करायचं, ठिकाणी फंक्शन आपल्याला चालवायचं कोणतं, हँडल चेंज नावाचं. कधी जर चेंज झालं तर, आणि आपण याला काय करूयात एक रिक्वायर्ड पण करून ठेवूयात. रिक्वायर्ड म्हणजे काय, त्यामध्ये तुम्हाला काहीतरी टाकावाच लागेल. त्याच्यानंतर काय करायचं, ते एक 2 BR टाकून देतो आपण. इथे एक BR टाकला आणि अजून एक BR आपण तिथं टाकून दिला. परत आपल्याला काय करायचं, अशाच प्रकारचं एक इनपुट कॉपी करायचं आहे आणि या ठिकाणी इथं पेस्ट करायचं. त्यामध्ये फक्त काय करायचं आपल्याला, आता एज कशामध्ये असतं, नंबर मध्ये. त्याच्यानंतर त्याची व्हॅल्यू काय, स्टुडंट एज, इथं काय एंटर एज. त्याच्यानंतर स्टुडंट डेटा डॉट स्टुडंट एज. त्याच्यानंतर ठीक आहे, बाकीचं सेम राहू द्या. त्याच्यानंतर अजून एक बनवायचं आपल्याला, कोणासाठी, जेंडर साठी. ओके, मग इथे आपण टाकूया जेंडर कशामध्ये असतो, कशामध्ये टाकायचं जेंडर, कशामध्ये, याच्यामध्ये ऑप्शन मध्ये घ्यायचंय का, ऑप्शन मध्ये ऍड सिलेक्ट करायलाच घ्यायचंय का. ठीक आहे, चला अजून थोडंसं तुम्हाला इथे सांगतो. याला काढून टाकूयात. याला काढून टाकल्याच्या नंतर सिलेक्टच्या आतमध्ये काय करायचंय, नेम काय टाकायचं आहे, स्टुडंटचा जेंडर, हे काय झालं त्याचं नेम झालं. त्याच्यानंतर अजून त्याच्या आतमध्ये आपल्याला एक व्हॅल्यू पण टाकायची. काय टाकायची आपल्याला, त्याच्यामध्ये व्हॅल्यू पण टाकायची. मग इथं आपण टाकलं व्हॅल्यू कशामध्ये असते आपली, कर्ली ब्रॅकेट्स मध्ये, लक्ष द्या. काय टाकावं लागेल त्यामध्ये, मग स्टुडंट डेटा डॉट काय स्टुडंटचा जेंडर. आता हे थोडंसं क्रिटिकल होईल तुम्हाला, बट समजून घ्या, कारण या गोष्टी पण महत्वाच्या आहेत त्यामध्ये. ठीक आहे. त्याच्यानंतर अजून काय लागेल, ऑन चेंज लागेल ना त्याच्यामध्ये, पण जर काही चेंजेस झाले तर काय कर, हँडल चेंज मधून काय कर, फंक्शन कॉल कर. हँडल चेंजला सुद्धा आपल्याला थोडंसं लॉजिक लावायचं बरं का. इथे घेतलं रिक्वायर्ड. आता त्याच्यामध्ये आपल्याला काय करायचं, काय असतात ऑप्शन, सिलेक्टच्या आतमध्ये ऑप्शन असतात. मी इथं टाकलं ऑप्शन. पहिल्या ऑप्शनला इथं आपण ठेवायचं एम्प्टी ठेवूया. ठीक आहे. त्याच्या आतमध्ये आपण नाव टाकू सिलेक्ट जेंडर म्हणून. ओके. त्यानंतर सेकंड एक ऑप्शन घेऊ. इथे घेतला आपण एक ऑप्शनच्या आतमध्ये आता व्हॅल्यू घेतली. कोणती घेतली, मेल. इथं पण आपण टाकूयात मेल. त्याच्यानंतर इथं आपण टाकूयात फिमेल आणि इथं पण व्हॅल्यू द्यावी लागेल बरं का. या ठिकाणी लक्षात घ्या, काय तुम्हाला या ठिकाणी व्हॅल्यू द्यावाच लागणार आहे. ओके, हे झालं क्लिअर. आता इथं काय करणार, तुम्ही सिलेक्ट करायला भेटलं तरी तुम्हाला काय होईल, त्यामध्ये इझी होईल ना काम. तुम्हाला त्यामध्ये राईट करायचं प्रत्येक वेळेस. चांगलं वाटत होतं का राईट करायला, नाही ना. मग आता डायरेक्ट सिलेक्ट करायचं आणि आपण या ठिकाणी ऍड स्टुडंट बटनवरती एक नाव दिलं ऍड स्टुडंट. आता सेव्ह केलं. आता तुम्ही म्हणताल की आम्हाला लगेच आउटपुट बघायचं. लगेच आउटपुट बघता येणार नाही, कारण तुम्हाला ह्या तिन्ही कंडिशन डिफाईन कराव्या लागतील कुठेतरी, हँडल सबमिट आणि हँडल चेंज, तिन्ही ठिकाणचं. ओके, मग आता त्याचं लॉजिक कुठं लावायचं आपल्याला, त्याचं लॉजिक लावायचं तर आपल्याला वरती कुठं, रिटर्नच्या बाहेर. कुठं लावायचं, रिटर्नच्या बाहेर. आता चला आपण इथं काय केलंय, चला वरती आलो. तुम्हाला इथं राईट करून देतो छोट्या मोठ्या गोष्टी. थांबा, मी तुम्हाला इथं राईट करून देतो. इथं काय फॉर्मचा स्टेट आहे बरं का, काय फॉर्मचा स्टेट. त्याच्यानंतर आता इथं आपल्याला काय करायचंय, इनपुट हँडल करायचं. इथं आपण टाकत इनपुट हँडल इथे होणार. आता मग चला इनपुट कसं हँडल करायचंय, त्यासाठी आपण काय घेतलं, एक हँडल चेंज नावाचं आपण एक फंक्शन घेतलं. ओके, इथे घेतलं आपण कॉन्स्ट हँडल चेंज. हँडल चेंज वरती क्लिक केल्याच्या नंतर काय कर, एक फंक्शन, आणि त्या फंक्शनच्या आतमध्ये आपण ई नावाचा एक पॅरामीटर्स पाठवला, कॉल बॅक. त्याच्यानंतर कर्ली ब्रॅकेट्स आणि त्याच्या आतमध्ये आलो आपण. काय आलो, त्याच्या आतमध्ये आलो. आता आपल्याला काय करायचंय, इनपुट मधला जो काही डेटा असेल तो डेटा कुठंतरी सेट करायचा आहे. काय करायचं आहे, तो डेटा आपल्याला कुठंतरी सेट करायचा आहे. मग डेटा सेट कुठं करायचा, कुठे, या तिन्ही स्टेट मध्ये. ओके, म्हणजे इथून आपण सेट करू शकतो, सेट स्टुडंट डेटा मधून. क्लिअर, सर्वांना क्लिअर, मग बाकीचे क्लिअर ना. ओके, हा, मग आपण इथं टाकला सेट स्टुडंट डेटा, त्यानंतर राऊंड ब्रॅकेट्स, कर्ली ब्रॅकेट्स. त्याच्या आतमध्ये तुम्हाला काय करायचं, पाठीमागचा डेटा पण पुढे घ्यायचा आहे. म्हणजे कोणता, आपला जो काय पहिला डेटा होता तो डेटा पण तुम्हाला पुढे घ्यायचा. म्हणून
डॉट 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 यालाच त्या ठिकाणी जावा स्क्रिप्टमध्ये किंवा रिॲक्ट शक्यतो त्याला आपण जावा स्क्रिप्टमध्येच स्प्रेड ऑपरेटर असं म्हणतो. कोणतं ऑपरेटर? स्प्रेड ऑपरेटर. म्हणजे पाठीमागचा जो काही डेटा असेल तो डेटा सुद्धा फेच कर. कुणाचा? स्टुडंट डेटा. कोणाचा? स्टुडंट डेटाचा पहिला डेटा त्यामध्ये फेच कर आणि पुढं काय कर त्यामध्ये ॲरे ब्रॅकेट्स मध्ये ई म्हणजे कोणता? हा वाला जो आपला पॅरामीटर्स होता तो इव्हेंट डॉट टार्गेट डॉट कोणाला? त्याच्या नेमला टार्गेट कर. कुणाला? नेमला. इथे बघा आपण इथं आल्याच्या नंतर हे जे नेम असेल नेम मध्ये स्टुडंट नेम आहे, इथं स्टुडंटचं एज आहे आणि थर्ड मध्ये स्टुडंटचं जेंडर आहे. ओके, इथं कुणाला टार्गेट केलं त्याने? नेमला. नेमला टार्गेट केल्याच्या नंतर त्यामध्ये कोलन आणि कोणाला ऍड करून दे त्यामध्ये इव्हेंट डॉट टार्गेट डॉट त्याची व्हॅल्यू. काय? त्याची व्हॅल्यू त्याच्या आतमध्ये ऍड करून दे. क्लिअर? हे लॉजिक समजलंय? इनपुट हँडल करणे याला म्हटलं जातं, लक्षात घ्या. याच्यामध्ये खूप काही डेटा असतो. ओके, खाली किती पण डेटा असू द्या, एवढं जर तुम्हाला हँडल करता आलं तर साध्या भाषेत सांगतो डायरेक्ट तुम्हाला, IT कंपनीमध्ये कोणत्याही प्रकारचा प्रोजेक्ट असू द्या, ह्या जर गोष्टी तुम्हाला हँडल करता आल्या तर काहीच अवघड नाही. ठीक आहे, ही लाईन समजली का सर्वांना? ही लाईनचं काम एवढंच आहे, पाठीमागचा जेवढा काही डेटा असेल तो डेटा फेच करण्याचं काम याचं असतं. आणि 3 डॉट इंटरव्ह्यूमध्ये जर क्वेश्चन विचारला 3 डॉट्स म्हणजे काय किंवा त्याचं काम काय असतं तर साध्या भाषेत सांगा त्याला स्प्रेड ऑपरेटर म्हणतात. आणि त्याचं काम असतं पाठीमागचा जो काही डेटा असतो तो डेटा पण पुढे घेऊन या. क्लिअर? बाकीचे ओके. आता आपल्याला डेटा सबमिट करायचा आहे. मी इथं तुम्हाला कमेंट मध्ये देतो. मी इथं टाकत आपण सबमिट डेटा. डेटा काय करायचं? तुम्हाला सबमिट करायचं आहे. मग डेटा सबमिट करण्यासाठी आपल्याकडे कोणतं फंक्शन आहे? हँडल सबमिट नावाचं. मग चला या ठिकाणी टाकलं आपण कॉन्स्ट हँडल सबमिट इक्वल टू, त्याच्यामध्ये पण आपल्याला एक फंक्शन चालवायचे. काय करायचंय? त्याच्यामध्ये एक फंक्शन चालवायचं. त्यामध्ये टाकत आपण ई नावाचं पॅरामीटर्स, त्यानंतर एक कॉलबॅक कर्ली ब्रॅकेट्स. सगळ्यात पहिलं काम फॉर्मचं जे काय डिफॉल्ट काम असतं ते स्टॉप करणं. म्हणजे काय काय करावं लागेल मग? ओके, व्हेरी गुड. प्रिव्हेंट डिफॉल्ट. मग आपण इथं टाकलं ई म्हणजे कोणता? हा वाला जो पॅरामीटर्स असेल तो इव्हेंट डॉट प्रिव्हेंट डिफॉल्ट. प्रिव्हेंट डिफॉल्ट. ओके, इथं काय झालं बरं? त्याचं जे काही डिफॉल्ट काम होतं ते डिफॉल्ट काम या ठिकाणी स्टॉप झालंय. क्लिअर? आता त्याच्यानंतर आपल्याला काय करायचंय? API त्या ठिकाणी डेटा सेव्ह पण झाला पाहिजे. मग डेटा सेव्ह करण्यासाठी आपल्याकडे या ठिकाणी काय एक्झिओस डॉट डेटा पाठवण्यासाठी कोणती मेथडचा यूज करतात? डेटा स्टोअर करण्यासाठी. ओके, व्हेरी गुड. त्या ठिकाणी पोस्ट मेथड. त्याच्यानंतर आतमध्ये राऊंड ब्रॅकेट्स. आता इथं तुम्हाला काय करायचंय? डेटा पाठवायचा आहे. काय करायचंय? डेटा पाठवायचा. मग कोणत्या URL ला पाठवायचा आहे? आपली जी कालची URL होती त्याच URL ला आपल्याला डेटा पाठवायचा आहे. मग या ठिकाणी याला कॉपी करा. कॉपी केल्याच्या नंतर त्याला इथं पेस्ट करा. कुठे? या ठिकाणी इथं त्याला पेस्ट केलं. पेस्ट केल्याच्या नंतर त्याला तुम्हाला काय करावं लागतं? एका ऑब्जेक्टमध्ये किंवा त्या ठिकाणी जे काही स्टुडंट डेटा नाव होतं ते स्टुडंट डेटाचं स्टेट त्याला पाठवायचंय. मग इथं घेतला आपण स्टुडंटचा डेटा. कुठं पाठवलाय आपण? या URL ला पाठवलाय. क्लिअर? इथपर्यंत क्लिअर? आता पुढं काय? मग पुढं काय लगेच घ्या डॉट देनच्या आतमध्ये ठिकाणी काय करा? एक परत कॉलबॅक फंक्शन घ्या. काय घेतलं? एक परत कॉलबॅक फंक्शन घेतलं. आता सगळ्यात महत्वाचं काम म्हणजे आपला डेटा तर त्या URL ला आपण पाठवलाय. मग आपण एक अलर्ट देऊयात. काय अलर्ट दिला? स्टुडंट डेटा सेव्ह. काय दिला आपण? स्टुडंट डेटा सेव्ह. चालेल? क्लिअर? आलं एक लक्षात? स्टुडंटचा डेटा आपला सेव्ह झालाय. इथपर्यंत क्लिअर? बाकीचे ओके. आणि त्याच्यानंतर आपल्याला काय करायचंय? आपला जो काय टेबल असेल तो टेबल सुद्धा त्या ठिकाणी रिफ्रेश झाला पाहिजे. काय झाला पाहिजे? आपला जो काय टेबल असेल टेबल सुद्धा काय झाला पाहिजे? रिफ्रेश झाला पाहिजे. टेबल रिफ्रेश करण्यासाठी काय करावं लागेल? याच्यानंतर काय करायचं आपल्याला? वरती आपण एक फंक्शन घेतलं, इथे दाखवतो मी तुम्हाला. कुठे? इथे बघा, गेट स्टुडंट. गेट स्टुडंटला आपण या ठिकाणी लगेच काय करूयात? कॉल करूयात. मग कुठं? या ठिकाणी याच्यामध्ये इथं टाकून दिलं गेट स्टुडंट. याचं काम काय होईल बरं? इथं तुम्हाला मी याच्यामध्ये टाकून देतो. इथं काय होणार? तुमचा टेबल या ठिकाणी काय होणार? रिफ्रेश होणार. म्हणजे तुमचा रेकॉर्ड लगेच तुम्हाला प्रिंट करणार. पण जर हे करताना जर काही मग एरर आला तर पुढं काय? ओके, हे करताना एरर येऊ शकतो ना? येऊ शकतो एरर. कोणाला वाटतं एरर येणार नाही?
मी इथं आपण काय केलं, आता आपला टेबल त्या ठिकाणी रिफ्रेश केलाय. आता आपल्याला काय करायचंय, डेटा तर आपण काल प्रिंट केलेला आहे, एकदा जाऊन चेक करूयात होतंय का प्रॉपर. रिफ्रेश इथं बघा झाली. तर नेम काय टाकला आपण, नेम टाकू मग कल्याणी पाटोळे. त्यांचं एज टाकलं आपण या ठिकाणी 20. त्यांचं जेंडर सिलेक्ट केलं कोणतं, फिमेल, आणि ऍड स्टुडंट वरती क्लिक केलं तर काय दाखवत आहे, स्टुडंट डेटा सेव्ह. ओके केलं. ओके, आपल्याला त्या ठिकाणी काय करावं लागतं, त्याला रिफ्रेश करावं लागतंय. ओके, पण या ठिकाणी रेकॉर्ड ऍड झालंय, दिसतंय. ओके, मग आपल्याला काय झालं पाहिजे माहितीये का, इथं बघा आता परत आपण एखादा रेकॉर्ड ऍड करूयात. परत एकदा थोडीशी प्रोसेस बघा. इथं आपण काय करूयात, एक सानिया शेख, त्याच्यानंतर त्यांचे एज टाकलं आपण 21, जेंडर सिलेक्ट केला फिमेल. ओके, ऍड स्टुडंट वरती क्लिक केलं, डेटा सेव्ह झाला. ओके केलं. पण इथं बघा हे रिफ्रेश झालंय का, नाही झालं. त्याच्यानंतर इथं रेकॉर्ड ऍड झालाय का, त्यासाठी आपल्याला काय करावं होतं, रिफ्रेश करावं लागतं. रिफ्रेश केलं की ऍड पण होतंय आणि हे पण एम्प्टी होतंय, पण तसं नाही झालं पाहिजे. ऍड स्टुडंट वरती क्लिक केल्याच्या नंतर लगेच काय झालं पाहिजे, रेकॉर्ड पण ऍड झालं पाहिजे आणि इथं काय झालं पाहिजे, हे इनपुट सुद्धा फ्रेश झाले पाहिजे. मग काय करावं लागेल, त्यासाठी काय करावं लागेल, मग चला इथं अलर्टच्या खाली आलो आपण. ओके, कुठं, अलर्टच्या नेक्स्ट लाईनला आलो. अलर्टच्या नेक्स्ट लाईनला आल्याच्या नंतर आपल्याला काय करावं लागेल, सेट स्टुडंट डेटा. याला तुम्हाला काय करावं लागेल, परत एम्प्टी ऍड करावं लागेल. मग राऊंड ब्रॅकेट्स, त्यानंतर कर्ली ब्रॅकेट्स, त्याच्या आतमध्ये काय करायचंय, काय करायचं त्याच्या आतमध्ये, जे आपल्या वरती एम्प्टी आपण टाकून ठेवलं होतं ते त्याच्यामध्ये आपण तिन्ही पण गोष्टी टाकून द्यायच्या, म्हणजे परत त्याला काय करायचं, एम्प्टी करून दे. ओके, या तिन्ही पण गोष्टी काय केल्या त्याने, परत एम्प्टी करून दिल्या. क्लिअर सर्वांना. ओके, आता काय करायचं माहितीये का, आता आपण याच्यामध्ये काय करूयात, टेबल सुद्धा रिफ्रेश होईल आपल्या इथं वरती. आणि आता काय करायचं, इथं एरर पण हँडल करू आपण लगेच. डॉट कॅच, त्याच्या आतमध्ये एरर नावाचा काय ऑब्जेक्ट, त्याच्यानंतर एरो फंक्शन, आणि त्याच्यामध्ये कन्सोल डॉट लॉग, आणि त्याच्यामध्ये एररला पास करून द्या. इथं का दाखवते डॉट कॅचला एरर. ओके, ठीक आहे, सेव्ह केलं. आणि आता ब्राउझर मध्ये जाऊन एकदा चेक करत. ओके, त्यामधले आपण 2 रेकॉर्ड एकदा tv.json मधून काढून टाकूया. ठीक आहे, सध्या तरी सेव्ह केलं आणि ब्राउझर मध्ये जाऊन आपण चेक करूयात. इथं बघा, इथं नाव टाकलं आपण परत कल्याणी पाटोळे, त्यांचं एज टाकलं आपण 20, सिलेक्ट जेंडर फिमेल, ऍड स्टुडंट वरती क्लिक केलंय, डेटा ठिकाणी सेव्ह. ओके केलं. आपला रेकॉर्ड पण प्रिंट झाला आणि इथं हे सुद्धा काय झालं, ऑटोमॅटिकली रिफ्रेश झालंय. क्लिअर. अशा प्रकारे आपण काय करू शकतो, त्यामध्ये डेटा ऍड करू शकतो. ठीक आहे, थोडंसं क्रिटिकल आहे, बट जर मला असं वाटतं वैयक्तिक, जर तुम्ही प्रॅक्टिस केली तर मग अवघड नाही जाणार. ठीक आहे, आता एक लक्षात घ्या, तुम्ही म्हणताल की मग सर आज एडिटचं सुद्धा घ्या, म्हणजे हे वाला सुद्धा, पण एडिटचं थोडंसं क्रिटिकल आहे. ते जर आज सांगितलं तर तुम्ही रेकॉर्ड पोस्ट कसं करायचं हे पण विसरून जाताल. ठीक आहे, त्याच्यामुळे आपण काय करतो, आज फक्त पोस्ट घेतलं. उद्याच्या लेक्चरमध्ये आपण एडिट आणि डिलीट दोन्ही पण घेऊया. ठीक आहे, डिलीटचं इझी थोडंसं, बट एडिटमध्ये काय केलं जातं, याच्यामधला डेटा परत याच्यामध्ये घ्यावा लागतो आणि तिथून परत तो डेटा स्टोअर करावा लागतो. ते थोडंसं क्रिटिकल आहे. ते जर आज सांगितलं तर तुम्हाला दोन्ही पण गोष्टींची जमलिंग होईल त्यामध्ये. ठीक आहे, मग आज करताल तुम्ही. मग आता याच्यामध्ये मी तुम्हाला काल सांगितलं होतं, अजून त्यामध्ये काय करा, नेम असेल, ऍड्रेस वगैरे या गोष्टी ऍड करा. तर तुम्हाला आज काय करायचंय, तेवढ्याच इनपुट टाईप पण बनवायचे आणि त्याच्यामधूनच डेटा काय करायचा आहे, स्टोअर करायचा आहे. आले लक्षात, आले लक्षात. आणि बऱ्याच जणांचे डेमो जरा येत नाहीत सध्या. सर्वांनी काय करा, डेमो कम्प्लीट करा, खूप महत्वाचं आहे आणि खूप स्टेप बाय स्टेप चालू आहे. आजचं कोणाला काय अवघड वाटलंय का, अर्चना? ओके, ठीक आहे, 3 डॉटचं राईट करून द्यायचं. कुठे या ठिकाणी 3 डॉट, ओके, या ठिकाणी, त्या ठिकाणी बघा, स्प्रेड ऑपरेटर. कोणता ऑपरेटर या ठिकाणी, स्प्रेड ऑपरेटर, म्हणजे त्या ठिकाणी ओल्ड डेटा, म्हणजे पाठीमागचा जो काय डेटा असेल, ओल्ड डेटा पुढे आणण्यासाठी, पुढे फेच करण्यासाठी म्हणत आपण, पुढे फेच करण्यासाठी कोणाचा यूज होतो, स्प्रेड ऑपरेटर. लक्षात घ्या. ओके मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि कमेंट करा. आणि अजून नवीन माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. धन्यवाद.